आम्ही आलोय मेहेर रिट्रीट यवत खुडबाव या ठिकाणी ट्रिपसाठी। इथे बुकिंग चालू आहे आमचं। किती सुंदर आहे बघा हे मेहेरचं रिट्रीट। आम्ही इथे हुरडा पार्टीसाठी आलो आहे। खूपच छान आहे इथे कारंज, त्यामुळे एकदम गारवा मस्त। आमची भिशीची ट्रिप आहे ही। किती छान वाटतं हे इंद्रधनुष्य। शिरा, पोहे, मिसळ पाव असं सगळं इथे नाश्त्याला आहे आज। इथे नाश्त्याचं टेबल आहे। ब्रेड, फरसाण, कांदा, लिंबू, मीठ, मटकीचा रस्सा, पोहे आणि शिरा। मस्तपैकी सगळ्यांचा नाश्ता झाला आहे टामटूम। बैलगाडीची सफर चालू आहे। मस्त आता एक रपेट मारणार आहे बैलगाडीची। बैलगाडीची रपेट झाली आहे। महिला आता उतरतायत सख्या सगळ्या। सावकाश उतरा, सावकाश। बैलगाडीची रपेट। रेन डान्स करून सगळ्या थकून आता मस्त जेवणावर ताव मारतात बघा। काय काय आहे, कोशिंबीर, कांदा, जिलेबी, भाकरी, पोळी, कोबीची भाजी, नंतर दलिया, मिरचीचा ठेचा, लोणचं, भजी, पापड, बेसन, हो दलिया, वांग्याची भाजी आणि मस्त जणी सगळ्या अशा जेवतायत। मेहंदी काढल्यानंतर बायकांनी छान वामकुक्षी घेतली। बघ मस्त आरामासाठी अशा सगळ्या छान कॉट आहेत इथे। बाजूवरती सगळे जण छान आराम करतात। प्रतिभाताईंनी हळदी कुंकाचा कार्यक्रम केला। गणेश शेवई, सगळ्यांना गणेश शेवई दिली आहे। हळदी कुंकवाला गणेश शेवईचं वाटप झालंय। सगळ्यांनी अगदी यथेच्छ तावा मारला हुरडा पार्टीवरती। मस्त होता हुरडा, खूप छान। हुरडा खाऊन सगळ्या महिला चालल्यात आता आपापल्या घरी। आता चहा पाणी करायचंय अजून।
आणि मग जाणार आहे. हो, चहा कॉफी प्यायचे. इथे कॉटवरती सगळा हरभरा आहे, नंतर कॉर्न उकडले तिकडे. चला इथे छान हुरडा बनवायचं काम चालू आहे. हुरडा पार्टी करून आता सगळ्या जणी आल्हाददायक कारंजाजवळ बसल्यात मस्त. आता सगळं फोटो सेशन होणार आहे आमचं. भरपूर रील बनवणार आहे आणि फोटो काढणार आहे आम्ही. हे सगळी मातीची भांडी आहेत, नंतर काचेचे आहेत, कुंड्या वेगवेगळ्या प्रकारच्या, पिशव्या, कॅप्स आहेत वेगवेगळ्या, पिशव्या, छत्र्या, स्विमिंगसाठीच आहेत, गॉगल, कॅप वगैरे, स्विमिंग कॉस्ट्यूम आहेत. कुंड्या केवढे मोठे मोठे पॉट आहेत. इथे बांगड्या वगैरे कानातले असे सगळे आहेत. किती छान आहे आकाशकंदील वगैरे सगळे वेताचे. संध्याकाळी जाताना सगळेजण इथून ताजा भाजीपाला घेऊन जातात. संध्याकाळी हुरडा पार्टी झाल्यानंतर त्या गाण्याचा कार्यक्रम होता आणि सगळ्याजणी कॉफी पीत छानपैकी गाण्याचा आस्वाद घेत होते. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, पण पुण्यापासून 1.5 तासाच्या अंतरावरती हे आहे. आणि तुमची भिशीची वगैरे पार्टी असेल किंवा असंच वाढदिवसासाठी पण तुम्ही एरवी पण येऊ शकता. पण आता आम्ही हुरड्याचं सीझन होता त्यामुळे हुरडा पार्टीसाठी आलो आहे. खूप छान वाटलं, दिवस खूप छान गेला. तुम्हालाही असा दिवस मजेत आनंदात घालवायचा असेल तर 1 दिवसासाठी तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.